ही काया घडण्यामध्ये आईकडनं काय घेतलंस, वडिलांकडनं काय घेतलंस? जे आहे म्हणजे टॅलेंट सगळं आईकडनंच आलं. आई माझी आई मला सांगायची ती अशी, आम्ही जेवणं वगैरे झाली की आई अशी स्क्रिप्ट घेऊन बसलायची आणि काहीतरी पुटपुटत असायची. मी म्हणायचं आई काय करतेस? ती म्हणायची तालीम. तर म्हणायचं पण नाही, संध्याकाळी तालीम आहे ना नाटकाची, आत्ता का करतेस? तर तेव्हा ती म्हणायची अमृता, प्रत्येक व्यक्तिरेखा एक माणूस आहे आणि ते माणूस एकांतात जे बोलेल ते वेगळं असेल आणि सगळ्यांसमोर जे बोलेल ते वेगळं असेल. त्या माणसाला एकटा वेळ द्यायला पाहिजे असं, आणि म्हणून ती एकटी बसून ते करायची. काय भावना आहे. हो. म्हणजे ते एक जिवंत माणूस आहे ना. तू आता आज आपण कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलतो, पण जेव्हा तू आणि मी वेगळे जर बोललो तर काही वेगळं आपण बोलू ना, म्हणजे आपण इथे नाही बोलणार. सो ती म्हणाली तालमी असतात त्या वेगळ्या आपण बोलतो, ते व्यक्तिरेखा वेगळं काहीतरी मला तिकडे सांगेल सगळ्यांबरोबरच्या तालमींमध्ये. पण जेव्हा ती व्यक्तिरेखा आणि मीच, आम्ही दोघीच असू, तेव्हा ती काहीतरी तिचं गुपित सांगेल मला, जे मला जाणून घ्यायचंय, कारण मला तिला साकारायचंय. क्या बात. तर आईच्या अशा अनेक गोष्टी आहेत. माझं गाणं मला आईने दिलं, पण माझी चिकाटी मला बाबांनी दिली. त्यामुळे आपण मगाशी म्हणत होतो ना की ती शिस्त सगळी माझ्याकडे आईच मला म्हणते, ते बरं झालं बाई तू सुभाषचं घेतलंस.